नागपूर जिल्ह्यात उद्या 15 नगर परिषद आणि 12 नगर पंचायतींसाठी मतदान पार पडणार आहे। जिल्ह्यामध्ये 853 मतदार केंद्र आहेत आणि उद्या तिथे मतदान होणार आहे। ईव्हीएम मशीनसह मतदानाचं साहित्य घेऊन मतदान पथकं आपापल्या मतदान केंद्रांवर रवाना होत आहेत। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी। पाहूयात। नागपूर जिल्ह्यातल्या 15 नगर परिषद आणि 12 नगरपंचायतच्या मतदान उद्या होत आहे आणि त्याची ही तयारी बघतोय आपण। महादुला नगरपंचायतमध्ये आहे, पूर्णपणे पोलिंग पार्टीज तयार झालेल्या आहे, किंबहुना त्या रवाना सुद्धा झाल्या आहे। कशा पद्धतीने संपूर्ण नियोजन करण्यात येत आहे। नागपुरात जवळपास 853 ठिकाणी मतदान केंद्र आहे आणि त्याचं सगळं त्याची जे साहित्य आहे, जे मतदानासाठी जे साहित्य आहे, ईव्हीएम मशीनचं इतर साहित्य, ते घेऊन पोलिंग पथक जे आहे ते आता महादुला नगरपंचायतचे रवाना होताना दिसत आहे। त्याची ही संपूर्ण वर्दळ दिसून येत आहे। आपल्यासोबत निवडणूक अधिकारी सुद्धा आहे, जगदाळे जी, त्यांच्याशी सुद्धा संवाद साधूया। सर, संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झालेली आहे, पोलिंग पार्टीज रवाना झाल्या आहे, कशा पद्धतीने संपूर्ण नियोजन? महादुला नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी एकूण 29 मतदान केंद्रावर मतदान होत आहे। 29 मतदान पथकांना साहित्य वितरण झालेलं आहे। तसेच 6 पथकं आम्ही रिझर्व्ह ठेवलेले आहेत। एकूण 21,703 मतदार उद्या मतदानाचा हक्क बजावतील। सर्व मतदारांना आम्ही स्वीपद्वारे जनजागृती करून मतदान करण्यासाठी आवाहन केलं आहे। मतदान पथकासाठी थंडीचं सीझन बघता आम्ही योग्य ते त्यांची काळजी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मला आशा आहे की सर्व मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पडेल आणि महादुला नगरपंचायतमध्ये 100% मतदार उद्या मतदानाचा कालावधी संपूर्ण राहील। उद्या सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 पर्यंत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे। झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नशील सातपुतेसह अमर काणे, महादुला, नागपूर।